सोलापुरात आपलं स्वागत आहे। सोलापुरात मोठी कारवाई। आलिशान कारमधून 1 टन कथित गोमांस जप्त। विजापूर रोडवर पोलिसांचा सापळा। मांस वाहतूक प्रकरणी चालक ताब्यात। गोरक्षकांच्या माहितीवरून धडक कारवाई। कारमधून मोठ्या प्रमाणात मांस जप्त। सोलापूर प्रतिनिधी। विजापूर रोड परिसरातून आलिशान कारमधून कथित गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि गोरक्षकांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्यात आले। या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 20 जून रोजी MH03 AM 0346 क्रमांकाच्या फोर्ड एंडिवर कारमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। विजापूर नाका पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांनी संबंधित वाहनाचा शोध घेत सापळा रचला। सोरेगाव परिसरात वाहन आढळल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला। अखेर सैफुल परिसरात पोलीस आणि गोरक्षकांच्या मदतीने वाहन ताब्यात घेण्यात आले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध पोत्यांमध्ये जनावरांचे अवयव, चरबी, शिंगे, कातडी तसेच डिक्कीत मोठ्या प्रमाणात मांस आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान सुमारे 1 टन मांस जप्त करण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली। पोलिसांनी वाहन जप्त करून चालक फैजान मुंशी व अरबाज शेख याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई सोलापूर शहर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कारवाईत गोरक्षक लतेश हिरवे, प्रसाद झेंडगे, सूरज शिंदे, अक्षय बनसोडे तसेच हिंदवी सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मांसाचे स्वरूप आणि त्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत असून तपास अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। आज ही गाडी तुम्हाला काय वाटते? या गाडीमध्ये बघून काय वाटतंय? लोक येत असतील चांगल्या गाडीतनं, माल येत असतील, लोक चांगल्या घरचे लोक येत असतील असं वाटते, परंतु या गाडीमध्ये गोमांस आहे। आपल्या गाईला कापून आणलेलं मांस आहे याच्यामध्ये। आता या गाडीचा नंबर बघा, MH03 AU AM 0346। ही गाडी प्रॉन गाडी आहे, एकदम हायफाय लोक ही गाडी वापरतात। या तुम्हाला सगळं दाखवतो काय काय कसं काय या गाडीमध्ये माल आणलं जाते, केलं जाते। लोकांना काही कसं काय हे लोक आज यांनी कुठून हे माल आणले, काय आणले याची चौकशी लावली पाहिजे। हो आता इथं पूर्ण माल आहे, या पोत्याने सगळा मांस आहे, पाय आहेत। हो का, कसे पाय बघितला का? गाईचे पाय तुम्हाला दिसतात काय? आणि खाली सुद्धा येत आहे। आज त्यांना कुठलीही कायद्याची भीती राहिली नाही, काय कुठल्याही कायद्याची भीती राहिली नाही, काय राहिली नाही। बिनधास्तपणे हे कुठल्या कत्तलखान्यात कापून आणतात, काय आणतात माहीत नाही। आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आपल्या मातेला गोमातेचा दर्जा दिला, परंतु हे अजून सुद्धा अशा प्रकारे तिची हत्या होते, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, लक्षात ठेवा। आता इथे बघितलं अजून एक गच्च भरली आहे गाडी, गाडी गच्च भरलेली आहे। हो का, हे माल हो कंप्लेट। हो का, हो का, गाईची मुंडकं बघितलं हो का? आज आपल्याला झाली की फोटो दाखव, गाईची मुंडकं दाखव पूर्ण बघा कशा प्रकारे देशी गाईला करून आणलं जातंय, मारलं जातंय, हे सगळं बघितलं हो। शासनाने याच्यावर लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा हिंदवी सेना रस्त्यावर उतरून यांचा काय बंदोबस्त करायचा आहे ते आम्ही बंदोबस्त करू। कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला गोमातेचा दर्जा दिला होता, परंतु सरकारनं अजून कुठले सुद्धा कायदे घट्ट केलेले नाही आहेत। आज यांना टेबल जामीन मिळते आहे, यांना अटकसुद्धा होत नाही आहे, अशी इथं परिस्थिती आहे। कारण की यांच्या इथल्या पोलीस खात्याची सुद्धा मानसिकता नाही की या खोलामध्ये जावं, यांनी कुठून कापून आणला, किती गाई कापला, कोण मालक आहे, कुठल्या कत्तलखान्यात कापला,
आणि कुठून विक्री करून घेतला यांना कुठलेही पोलीस खातं शेवटपर्यंत जात नाही आहे. त्याच्यामुळं हे सगळं काही अशा प्रकारे हे माजलेले आहेत बोकडं. आणि एक सांगतो, कसं आहे नो, तुम्ही गाई कापाल, आम्ही एक दिवस तुमच्या हातं कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ध्यानात ठेवा. हे तुम्हाला आमचा इशारा आहे. तुमच्या हातपाया कापून तुम्हाला घरात बसू, एवढंच तुम्हाला सांगतो. जय श्रीराम.